आणि यानंतर आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 मधून। सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक बीडमध्ये दाखल, तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग। सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक केसच्या दिशेने रवाना, हत्या झालेल्या ठिकाणाची करणार पाहणी। मंत्री धनंजय मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, तर मुंडे सह्याद्री अतिथीगृहावर सध्या दाखल। धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावर आता राजीनामा दिला पाहिजे, तर फडणवीसांनी सुद्धा अजितदादांचाही राजीनामा घेतला पाहिजे। बीड सरपंच हत्या प्रकरणी राऊतांचं वक्तव्य। बीड प्रकरणी एसआयटी लावा, सर्वात पहिली मागणी मी केली होती। संतोष देशमुख हत्या प्रकरणी पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया। बीड हत्या प्रकरणी वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार, तर धनंजय मुंडे यांनी प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत मंत्रिमंडळातून बाहेर राहावं। बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांची मागणी। बीडच्या मसाजोगमधील तिन्ही गुन्हे सीआयडीकडे वर्ग, तर हत्या प्रकरण, खंडणी आणि सुरक्षा रक्षकाला मारहाण प्रकरण सीआयडीकडे सोपवलं। बीडचे अप्पर अधीक्षक सचिन पाणकर यांची माहिती। बीडमध्ये शनिवारी निघणाऱ्या मोर्चात शरद पवार सहभागी होणार, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी 28 तारखेला सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन। उद्धव ठाकरेंचा 2 किंवा 3 जानेवारीला बीड आणि परभणी दौरा, तर बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार, तर परभणीमध्ये सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सुद्धा भेट घेणार। बीड जिल्ह्यामध्ये शनिवारी होणाऱ्या मूक मोर्चाची तयारी सुरू, न्याय पाहिजे अशा आशयाचे संतोष देशमुखांचे फोटो असलेले बॅनर शहरात झळकले। बीड परभणीच्या घटना या गंभीर, कुणीही तिथे पर्यटन करू नये, मुख्यमंत्र्यांचं आवाहन, तर बीड जिल्ह्यामध्ये कुणाची सुद्धा दादागिरी चालू देणार नाही असाही इशारा। गृहमंत्री फडणवीसांनी बीडला पर्यटन म्हणून जावं, म्हणजे मित्र धनंजय मुंडे यांची दहशत दिसेल आणि त्यांचे डोळे उघडतील। बीड हत्या प्रकरणावरून अंजली दमानिया यांचा निशाणा। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण, तर मुख्य आरोपी विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। शेगावात आरोपी विशाल गवळीला अटक करतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर, तर शेगाव पोलिसांनी सलूनमधून विशाल गवळी याला केली अटक। कल्याण हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीवर 1 वर्षात 2 गुन्हे, यापूर्वी सुद्धा अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणात झाली होती अटक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ठाणे पोलीस आयुक्तांशी फोनवरून चर्चा, विकृतांना कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे, हा खटला जलद गतीनं न्यायालयात चालवा, फडणवीसांचे आदेश। कल्याणच्या पीडित कुटुंबियांची खासदार श्रीकांत शिंदेंनी घेतली भेट, सरकारकडून योग्य कडक कारवाई करून आता आरोपीला नक्कीच फाशी होणार असंही केलं वक्तव्य। कल्याणच्या घटनेवर फडणवीस, शिंदे, श्रीकांत शिंदे हे गप्प का? कल्याणच्या घटनेवरून आता संजय राऊतांचा सवाल, तर बिहार सारख्या घटना कल्याण डोंबिवलीमध्ये आणि बदलापुरात सुद्धा घडतात, राऊतांची टीका। फडणवीसच अर्बन नक्षलवाद्यांचे कमांडर, बीडमधील अर्बन नक्षलवादी भाजपचे कार्यकर्ते, राऊतांचा आरोप, तर बीडमधील परळी अर्बन नक्षलवाद्यांचं उदाहरण, राऊतांचा गंभीर आरोप। वनमंत्री गणेश नाईक यांनी पदभार स्वीकारला, लोकांची कामं करण्याची संधी मिळाली, गणेश नाईक यांची प्रतिक्रिया। कोल्हापूरच्या कसबा पावड्यातील सेवा रुग्णालयाला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांची अचानक भेट, तर प्रशासन आणि डॉक्टरांची तारांबळ, रुग्णालयातील समस्यांसंदर्भात 30 तारखेला बोलावली बैठक। ठाकरे गटाच्या उदय बने यांनी उद्योगमंत्री उदय सामंतांची घेतली भेट, तर पाली या ठिकाणी उदय बने आणि उदय सामंतांची भेट, बनेंनी सामंतांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा। उदय सामंत यांना जगभराची माहिती असते, सामंत हुशार आहेत, त्यांच्या संदर्भात कुणी बोलूच शकत नाही, कोकणातील रिफायनरीच्या मुद्द्यावर बोलताना केसरकरांचा टोला। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंकडून उदयनराजेंची भेट, तर मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जयकुमार गोरेंचं साताऱ्यात जंगी स्वागत। नागपुरात मुख्यमंत्री फडणवीसांसह विदर्भातील आमदारांचा सत्कार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून आमदारांचा सत्कार। नागपुरातील भाजप आमदारांच्या सत्कार कार्यक्रमाला आमदार सुधीर मुनगंटीवार यांची दांडी, तर मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा। मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री बावनकुळेंसह सर्व भाजप आमदार होते उपस्थित। सबका साथ सबका विकास तर सबका प्रयास हा सेक्युलर शब्दाचा अर्थ, आपला देश हा सेक्युलर आहे, त्याचं श्रेय इथल्या हिंदू समाजाला, नागपुरात बोलताना मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य।
आमच्या पक्षात परिवारवाद नाही. फडणवीसांच्या वडिलांची इच्छा नसताना त्यांना नगरसेवक करणं पक्षाचा निर्णय होता. गडकरींनी फडणवीसांच्या राजकीय एंट्रीचा किस्सा सांगितला. काँग्रेस पक्षाचे आजपासून बेळगावात 2 दिवसीय अधिवेशन, तर गांधी पुतळा परिसरातून अधिवेशनाला सुरुवात होणार. अधिवेशनासाठी काँग्रेसचे महत्त्वाचे नेतेही उपस्थित. ठाकरे गटाच्या आज विधानसभानिहाय बैठकांचं सत्र. उद्धव ठाकरे मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार. आगामी पालिका निवडणुकीच्या तयारीचा सुद्धा आढावा घेणार. मुंबईतील यशवंत चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार गटाची 8 आणि 9 जानेवारीला राज्यव्यापी बैठक होणार. तर बैठकीला सर्व आमदार, खासदार, पदाधिकारी बैठकीला हजर राहणार. शरद पवार गटाची प्रदेश कार्यकारिणी बरखास्त करा. शरद पवार गटाचे प्रवक्ते विलास लवांडे यांची शरद पवारांकडे मागणी. प्रवक्ते यांना पक्षात महत्त्व दिलं जात नाही. लवांडे यांचा पक्षाला घरचा आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांची गोवा राज्य प्रभारीपदी निवड. तर दीव दमण, दादर नगर हवेली आणि लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची सुद्धा प्रभारी म्हणून जबाबदारी. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल उद्या नाशिक दौऱ्यावर. तर कांदा उत्पादक शेतकरी केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांना घेरण्याची यामुळे शक्यता. देशभरात उद्यापासून स्वामित्व योजनेमध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुभारंभ होणार. तर 30,000 गावातील नागरिकांना ई प्रॉपर्टी कार्ड मिळणार. डिजिटल पद्धतीनं या कार्डचं वितरण होणार. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. बेस्ट उपक्रमाला मदत करण्यास पालिका प्रशासनानं नकार दर्शवल्यामुळे आता बेस्ट कामगाराचा 26 डिसेंबरला या ठिकाणी मोर्चा आणि आंदोलन. तर या आंदोलनामध्ये ठाकरे गटाचे सर्व आमदार, खासदार यांना सहभागी होण्याचे आदेश. नाशिक पालिका आयुक्तपदी आता राहुल कर्डिले यांच्या नियुक्तीला ब्रेक. गिरीश महाजन नाराज असल्यामुळे नियुक्ती थांबवल्याची चर्चा. मनीषा खत्रींना नियुक्ती मिळावी यासाठी महाजनांचे प्रयत्न. मेघना बोर्डीकर यांचा जिंतूर शहरात नागरी सत्कार. मिरवणुकीतून मोठ्या संख्येनं जिंतूरकर सहभागी.